आंब्याच्या सीझनमध्ये घरोघरी हा अशा प्रकारचा आमरस बनवला जातो. पण आमरस बनवताना अगदी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे. त्यानंतर आंबा निवडत असताना आंबा आतमधून खराब आहे हे कसं ओळखायचं हेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमरस बनवताना या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. आमरस बनवण्यासाठी या इथे मी काही केशरचे आंबे घेतलेले आहे. आंबा घेत असताना वरच्या बाजूने अगदी टणक बघून घ्यायचा. त्यानंतर आंबा जर कुठे दबलेला असेल तर तो आतमधून खराब असतो. बरेच वेळा देठाच्या भागाला सुद्धा हा आंबा खराब निघतो. आंबे घरी आणल्यानंतर पाण्यामध्ये टाकून बघायचे. आंबा जर वर तरंगला तर समजून घ्यायचं की आंबा हा खराब आहे. जर तो पाण्याच्या बुडाशी जाऊन बसला तर आंबा तो चांगला निघतो. बाजारात गेल्यानंतर आंबा निवडत असताना आंबा अशा पद्धतीने हातात घेऊन बघायचा. जर तो आंबा आपल्याला हाताला हलका लागला तर समजून घ्यायचं आंब्याची आतमध्ये कोय खराब आहे. जर आंबा वजनाला हाताला जड लागला तर समजून घ्यायचं की आतमधून हा आंबा चांगल्या प्रकारचा आहे. ह्या झाल्या आंबा निवडण्याच्या पद्धती. आता आमरस बनवताना या ठिकाणी आपण पहिली पद्धत पाहणार आहोत. आमरस बनवण्यापूर्वी आपल्याला आंबे एक अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे आहे. कारण आंब्यावर धूळ असते, बराचसा चिक असतो, तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून निघतो. त्यानंतर या ठिकाणी मी एक खोलगट भांडे घेतलेलं आहे. त्यावर आपली पुरणाची जी घरामध्ये चाळण असते ती ठेवलेली आहे. आंबा कापत असताना त्याचा वरचा देठाचा भाग कापून घ्यायचा. नंतर एका बाजूने अशा पद्धतीने हा आंबा आपल्याला कापून घ्यायचा आणि सालासकटच आपल्याला हा चाळणीवर प्रेस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रेस केल्यामुळे आंब्यामधील जो रस आहे तो खाली पडतो आणि आंब्यामधील जे शिरा असतात त्या बरोबर चाळणीमध्ये वरच्या बाजूला अडकून राहतात आणि घट्टसर आमरस तळाशी जाऊन बसतो. ही पद्धत वापरली ना तर तुमचा हात सुद्धा भरत नाही. अगदी सालासकट तुम्ही अशा पद्धतीने आमरस बनवू शकता. बऱ्याच वेळा घरामध्ये लाईट नसते, मग अशा वेळी बिना मिक्सरचा वापर करता तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आमरस बनवू शकता. अजूनही बऱ्याच भागामध्ये लाईटीचा प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळी ही पद्धत वापरली ना की बिना मिक्सरचा सुद्धा दाटसर असा आमरस तयार होतो. आता या ठिकाणी जर पाहाल तर सालीला अजिबात कुठे सुद्धा रस शिल्लक राहिलेला नाही. अगदी पूर्णतः सालीचा रस या चाळणीतून निथळून गेलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मी आंब्याची कोय सुद्धा घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हाताने चाळणीवर प्रेस करून घ्यायची आहे. कोळीमध्ये असलेला सर्व रस चाळणीतून अगदी सहजपणे निथळून जातो. आपल्याला जास्त या कोळीला किंवा सालीला प्रेस सुद्धा करावं लागत नाही. अगदी सहज हाताने हा आमरस तयार होतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एका आंब्याचा रस काढून दाखवलेला आहे. आता चाळणीला जेवढा रस चिटकलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत जी नेहमी आपण वापरामध्ये आणत असतो. सुरुवातीला आंबा छान धुवून घ्यायचा, तो अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आणि वरचा जो देठाचा भाग आहे तो आपल्याला असा काढून टाकायचा आहे. हा अशा पद्धतीने आंबा पिळून घेतला ना तो रसरशीत होतो आणि आमरस बनवायला सोपा जातो. आता तसं जर पाहिलं ना आंबा पिळून घेतल्यानंतर तो आतमधून खराब आहे का नाही हे लवकर लक्षात येत नाही. मग अशा वेळी काय करायचं, प्रत्येक आंब्यासाठी आपल्याला सेपरेट प्लेट वापरायची आहे. जेणेकरून जर आंबा खराब असेल तर तो आपल्याला बाजूला काढता येतो. ही पद्धत वापरली ना तर आपला सगळा आमरस खराब होत नाही. या आंब्याचा सर्व रस अशा पद्धतीने आपल्याला हाताने चोळून चोळून काढून घ्यायचा आहे. जो तयार झालेला रस आहे या रसाला आपल्याला रवीच्या मदतीने घुसळून घ्यायचा आहे. रवीच्या मदतीने घुसळल्यामुळे यामधल्या ज्या गाठी आहेत त्या तुटल्या जातात आणि आमरस दाटसर तयार होतो. पूर्वी लाईट नसताना हीच पद्धत वापरली जात होती. त्यानंतर या ठिकाणी आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत. आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा, देठाचा भाग चाकूच्या मदतीने कापून घ्यायचा. अशा पद्धतीने आंबा कापून घेतल्याना जर तो आतमध्ये खराब असेल तर आपल्याला लवकर लक्षात येतं. जेवढा भाग खराब आहे तेवढा आपण चाकूच्या मदतीने कापून टाकू शकतो किंवा जर पूर्णच खराब असेल तर तो आपण आंबा फेकून देऊ शकतो. आता ह्या आंब्यातील गर तुम्ही चाकूच्या मदतीने काढू शकता किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा सहज काढू शकता. आंब्याचा रस बनवत असताना आंबे जास्त पिकलेले न घेता मध्यम स्वरूपाचे घ्यायचे, म्हणजे तो आमरस सुद्धा चवीला छान लागतो आणि हा आमरस जास्त काळ टिकला जातो. आता ह्या आंब्यातील सगळा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हा गर काढला ना अगदी सहज निघला जातो. या पद्धतीने आमरस बनवला ना तर आपल्याला किती प्रमाणात आमरस बनवायचा हे सुद्धा लक्षात येतं.
आता या ठिकाणी जर पाहताल तर सालीला अजिबात रस कुठेही शिल्लक राहिलेला नाही, अगदी सहज चमच्याच्या साहाय्याने निघला जातो. ही पद्धत वापरली ना तर दुसऱ्याला सुद्धा आमरस खाताना किळसवाणा वाटत नाही. घरी आणता वेळेस हे आंबे थोडेसे दबलेले होते. थोडा जरी हा आंबा दबलेला असला ना तरी सुद्धा लगेचच तो आतमधून खराब होतो. त्यामुळे आपल्याला आंबा खराब आहे का नाही हे लवकर लक्षात येतं. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्या आंब्यांचा गर चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी थोड्या प्रमाणात आमरस बनवत आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्हाला हा आमरस 2-3 बॅचेसमध्ये बारीक करावा लागेल. आता सुरुवातीला ज्या आंब्याचा रस मी काढलेला होता तो सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे. आंबे जर जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. आता हा आमरस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी किंवा काही सुद्धा वापरलेलं नाही, फक्त साखर आणि आंब्याचा गर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही आमरस पाहताल तर या आमरसाला रंग सुद्धा छान आलेला आहे आणि चव सुद्धा. हा आमरस जर तुम्हाला जास्त वेळ स्टोर करायचा असेल तर यामध्ये बर्फाचे खडे घालून ठेवायचे. आमरस जर थंडगार राहिला ना तर अजिबात हा आमरस काळा पडत नाही. जर बर्फाचे खडे नसतील तर या आमरसामध्ये तुम्ही थंड पाणी वापरू शकता आणि थंड पाण्यामध्येच हा आमरस ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही फ्रीजमध्ये हा आमरस स्टोर करणार असाल तर काचेच्या भांड्यामध्ये हा आमरस भरून ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही. स्टीलच्या भांड्यामध्ये जर जास्त वेळ राहिला तर तो मात्र काळा पडतो. या आमरसामध्ये आंब्याची कोय जर घातली ना तरी सुद्धा 7-8 तासासाठी हा आंब्याचा रस छान फ्रेश राहतो. मुळातच आंब्याचा रस हा उष्ण असतो. जितका तुम्ही तो थंड ठेवण्याचा प्रयत्न कराल तितका तो फ्रेश राहतो. हा आंब्याचा रस तुम्ही लगेचच खाण्यासाठी घेणार असाल तर यामध्ये फक्त चवीनुसार साखर, काही बर्फाचे खडे आणि वितळलेले 1 चमचाभर तूप घालायचं. अतिशय हा आमरस चविष्ट लागतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.